सेलगग सांगवी पारोळा येथील श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान मठाधिपती श्री सेवानंदजी गुरु सुपडूनंदजी महंत हे दि. 12 सप्टेंबर 2013 रोजी अनंतात विलीन होऊन समाधीस्थ झाले. त्यांच्या अध्यात्म जीवन कार्याचा परिचय म्हणून श्रद्धांजलीपर हा लेख अर्पण करीत आहे. गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या महावचनाप्रमाणे गुरुला सर्वस्व मानून त्यांच्या आदेशानुसार आपले अवघे जीवन दादाजी चिंतन व भक्तांच्या कल्याणासाठी वाहन देणारे महान संत म्हणजे श्री सेवानंदजी महाराज होत. वयाच्या अवघ्या 35 वर्षापासून दादाजी भक्ती प्रवाहात आलेले सेवानंदजी महंत यांचे गुरु चहाडी चोपा येथील सुपडूनंदजी गुरु रेवानंदजी महंत हे होत. त्याच्या आदेशाप्रमाणे सन 1984 मध्ये त्यांनी आपल्या जन्मभूमी सांगवीच्या गावठाण जागेवर गुरुबंधूंच्या सहकार्याने श्री दादाजींची पर्णकुटी, अखंड दीप व अखंड धुनी प्रज्वलित करून आपल्या आध्यात्मिक कार्याची सुरुवात केली. गुरुच्या आदेशाप्रमाणे सेवा, श्रम व त्याग हीच ईश्वर भक्ती मानून गावठाणच्या स्मशानात स्वर फुलवणारे श्री सेवानंदजी म्हणजे विश्वकर्माचा आविष्कार की काय व्रत याची प्रचिती तेथील प्रशस्त श्री दादाजी दरबाराचे बांधकाम, सजावट, बगीचा, मंदिराचे नक्षीदार व बांधकाम पाहून मनाला आनंद वाटतो येते. प्रत्येक दादाजी भक्ताचा देणगीरूपी पैसा दादाजींच्या सेवेत लावण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. प्रत्येक कामान स्वतः जातीने लक्ष घालून भक्तांसाठी खरोखर सेलगर निर्माण केलेले आहे. संत तुकाराम म्हणतात, दोन दलित रंजले गांजले यांना आपले मानून त्यांच्या दुःखात वाटेकरी होऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलांची बरसात करण्याचा जे लोक प्रयत्न करतात तेच खरे संत. अशांच्या हृदयात परमेश्वराचे खरे स्थान असते, संतत्वाची खरी खूण असते. त्याप्रमाणे श्री सेवानंदजींनी आपल्या 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत आपल्या संसाराची पर्वा न करता खेड्यापाड्यात गोरगरीब लोकांच्या सानिध्यात जाऊन श्री दादाजी भक्तीचा प्रचार प्रसार केला. अनेक व्यवनाधीन आयुष्याचा मार्ग चुकलेल्यांना या भक्ती प्रवाहात सामावून घेतले. समाजाच्या सर्व स्तरातील व तळागाळातील आदिवासी, भिल, हे पावरी, वंजारी, वडर असे सर्व प्रकाराच्या समाज ज्यांच्या कुठल्याही पिढीत जे देवभक्तीचा गंध नव्हता अशांना श्री दादाजी नामात रंगवून घेतले. व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करून शुद्ध शाकाहार सदाराची शिकवण दिली. जात पात, धर्म व गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद त्यांनी केला नाही. सर्व दादाजी भक्तांना एकाच माळेत जपले. त्यांनी सदोदित प्रयत्न केला. असे महान समाज प्रबोधनाचे कार्य करीत असताना समाजकंटकांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आले व काही लोकांनी खूप त्रास दिला. मात्र संत रामदासांनी म्हटलेच आहे, नवहे सारा संसार हा कोर आहे, मना सबना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी हे मना ध्यान या राघवाचे. हा संसार फार भयानक आहे, हा सार आहे, हे तो विचार करून शोध म्हणजे समजेल. संसार विषमय आहे, विष खाल्याने सुख कसे मिळेल, म्हणून भगवंताचे चिंतन करणे हेच सारासार योग्य ठरते. याप्रमाणे त्यांनी संकटातही सदैव मुखात दादा नाम व चिंता करण्याऐवजी चिंतन करीत आलेल्या संकटाचा धीराने सामना केला. शेवटी आरोप करणाऱ्या सूर्यावर थुंकण्याचा प्रकार सर्वत्र उघडकीस आला. श्री दादाजी भक्तांसाठी सेलगड दरबारात हनुमान जयंती, नवरात्र सप्तमी हाही वार्षिक महोत्सव, गुरुपौर्णिमेनिमित्त सांगवी ते खंडवा दरबार पायी दिंडी, तसेच नर्मदा जयंती, कोजागिरी पौर्णिमा, 31 डिसेंबर सारखे उत्सव सुरू केले व इतर सर्व पौर्णिमा नित्यनेमाने साजरा केला जातो. श्री सेवानंदजींनी खानदेशात दादाजी भक्ती मार्गाची निशाण उंचावली आहे. श्री सेवानंदजींच्या संसार प्रपंचात पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. भल्या मोठ्या परिवाराशी त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून केवळ गुरु शिष्याचेच नाते ठेवले होते. अशा खगगे संत श्री सेवानंदजींनी आपल्या परमपवित्र देह दि. 12 सप्टेंबर 2013 रोजी सोडून इहलोकीची यात्रा मार्गक्रमण केली. गुरु आज्ञेने निर्माण केलेल्या दरबारातील आपल्या नेहमीच्या कुटियात श्री दादाजींच्या चरणात त्यांना असंख्य भक्तांच्या साश्रुनयनांनी समाधीस्थ करण्यात आले. सेलगड सांगवी दरबारात यापुढेही अखंड ज्योत, अखंड धुनी, समाज प्रबोधन कार्य, सर्व उत्सव विश्वस्त मंडळ व्यवस्थित सांभाळतील. सर्व भक्तांना हा दरबार पूर्वीप्रमाणेच आपलेपणाचा वाटेल. भुकेल्याची भूक,
तहानलेल्याची तहान जाणली असा विश्वास बाबांना आपल्या विश्वस्त मंडळावर होता. त्याच विश्वासाची दोरी विश्वस्तांच्या हवाली करून ते दूरच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. त्यांच्यानंतर विश्वस्तांच्या जबाबदारीतील पहिल्या कामाचा शुभारंभ श्री गणेशाच्या मंदिराचे बांधकाम करून व्हा की काय म्हणून तसे नियोजन देखील ते करून गेलेले आहेत. अशा या परम पवित्र आत्म्यास परमेश्वर शांती देवो.